हैदराबाद मधील एक ना अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। कधी कुठे निष्प्राण अवस्थेत पडलेलं हरिण, मोरांच्या किंकाळ्यांनी सुन्न झालेला परिसर, असे अनेक व्हिडिओज पाहून मन सुन्न होतंय आणि माणूस इतका क्रूर कसा होऊ शकतो असा प्रश्न पडलाय। तर अखेर पर्यावरणवादी लोकांनी केलेल्या प्रयत्नांनंतर सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप करत ही वृक्षतोड थांबवली आहे। मात्र यासाठी खूप उशीर तर झाला नाही ना असा प्रश्न पडतोय। म्हणूनच गेल्या काही दिवसांमध्ये हैदराबादमध्ये काय चाललंय ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा। 1974 ला हैदराबाद विद्यापीठाची स्थापना झाली। हे विद्यापीठ 2324 एकर जमिनीवर स्थापन करण्यात आले होते, ज्यामध्ये कांसा गचिबौली परिसराचा समावेश होतो, जो तेथील जैवविविधतेचे आकर्षण केंद्र होता। 1990 ते 2000 या काळात भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था म्हणजेच IIT, गचिबौली स्टेडियम, बस डेपो आणि शूटिंग रेंज यासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तेलंगणा सरकारने युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादच्या जमिनीचे विविध विभाग घेतले आणि त्या जमिनीचा जास्त वापर नसल्याने विद्यापीठाने देखील ती जमीन सरकारला दिली। 2004 मध्ये विद्यापीठाच्या जमिनीचा भाग असणारा 400 एकरचा भूखंड क्रीडा अकादमीच्या विकासासाठी IMG अकादमी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीला देण्यात आला आणि वाद सुरू झाले। यासंबंधी न्यायालयात खटला चालला, ज्या 2 दशकांच्या न्यायालयीन लढाईनंतर 2024 मध्ये तेलंगणा सरकारने ही जमीन परत मिळवली। त्यानंतर सरकारने ही जमीन विकास आणि लिलावासाठी TGIIC कडे सोपवण्याचा निर्णय घेतला। या केसमध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाने तेलंगणा राज्य सरकारच्या बाजूने निकाल दिला आणि विद्यापीठाने न वापरलेली जमीन परत मिळवण्याची परवानगी राज्य सरकारला दिली, ज्यामुळे सरकारला जमीन परत मिळवण्यातील अडथळा दूर झाला आणि लिलाव योजनांचा मार्ग देखील मोकळा झाला। याच काळात राज्य सरकारने हैदराबादमध्ये एक IT पार्क विकसित करण्याचा विचार केला होता। त्यासाठी एका चांगल्या जागेची शोधाशोध सुरू होती। जून 2024 मध्ये सरकारने एक आदेश जारी केला, ज्यामध्ये हैदराबाद विद्यापीठातील कांसा गचिबौलीची 400 एकर सरकारची जमीन TGIIC च्या नावे हस्तांतरित करण्यास, TGIIC ला जमीन आगाऊ ताब्यात देण्यास आणि मुद्रांक शुल्क माफ करण्यास मंजुरी देण्यात आली। तसेच TGIIC ही जमीन IT पार्क आणि मिश्र वापरासाठी 75 कोटी रुपये प्रति एकर या दराने विकसित आणि लिलाव करेल असं देखील त्या आदेशात नमूद करण्यात आलं होतं। तेलंगणा सरकारने ज्या 400 एकर जागेवर हे IT पार्क उभारण्याचं निश्चित केलं, त्या 400 एकर जमिनीवर होतं जंगल। इतरत्र शहरात कॉन्क्रीटचं जंगल तयार होत असताना त्या ठिकाणी मात्र 400 एकरच्या विस्तृत जागेवर पसरलेलं मोर, हरिण यांसह 10हून जास्त प्राणी, 15हून जास्त सरपटणारे प्राणी, 200हून जास्त पक्षी आणि शेकडो प्रजातीच्या झाडांच्या प्रजाती यांनी संपन्न असलेलं जंगल। पण IT पार्क उभारायचं असेल तर हे जंगल नष्ट करावं लागणार होतं। तर याला पर्यावरण प्रेमी व विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा विरोध होऊ शकतो याची देखील सरकारला कल्पना होती आणि म्हणूनच सरकारने याच्यावर एक नामी युक्ती शोधली। वीकेंड, गुढीपाडवा, ईद अशा लागून सुट्ट्या आल्याने विद्यापीठातील सगळे विद्यार्थी त्यांच्या घरी गेले होते, तर कोर्टाला देखील 4 दिवसांच्या सुट्ट्या होत्या आणि याचाच फायदा घेत रात्रीच्या काळोखात अनेक बुलडोझर जंगलात घुसले आणि त्यांनी झाडांची कत्तल करायला सुरुवात केली। तर या दरम्यान अनेक मोरांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या, त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आणि सरकार इतकं कठोर कसं असू शकतं असा सवाल विचारला गेला। या व्हिडिओजमुळे पर्यावरणवादी, प्राणीप्रेमी यांचा विरोध उफाळून आला। रात्रीतून तेलंगणा सरकारने केलेल्या या जंगल तोडीनंतर सकाळी या जंगलाचे समोर आलेले फोटो अतिशय धक्कादायक होते। काही तासांपूर्वी हिरवी शाल पांघरल्यासारखं दिसणारं जंगल आता अतिशय बोडकं दिसत होतं। त्या जागेला जंगल म्हणावं का नाही असा प्रश्न देखील निर्माण झाला होता। तर या सगळ्यावर सरकारने अतिशय उडवाउडवीची उत्तरे दिली। त्या जागेत कोणताही जलस्रोत नाही, त्या जागेवर कोणत्याही प्राणी मात्रांचं वास्तव्य नाही असं म्हणत सरकारने यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला। पण व्हायरल व्हिडिओज मधील दृश्यांमधून सरकारचा खोटेपणा स्पष्ट दिसत होता। तर सरकारकडून केल्या जाणाऱ्या या जंगल तोडीची माहिती समोर येताच अनेक पर्यावरणवादी, हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक यांनी समोर येत या सगळ्याला विरोध केला।
पण आंदोलनकर्त्यांसोबत दुर्व्यवहार करत सरकारने त्यांचा विरोध सुद्धा संपवून टाकण्याचा प्रयत्न केला। या सगळ्यात तेलंगणा सरकारने हैदराबाद विद्यापीठाजवळील कांचा गचिबौली वनक्षेत्रातील मोठा भाग साफ करण्यास सुरुवात केल्यानंतर 5 दिवसांनी अखेर सुप्रीम कोर्टाने याबद्दल निर्णय दिला आणि पुढील आदेश येईपर्यंत भयानक जंगलतोड उपक्रम थांबवण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत। पुढील आदेश येईपर्यंत राज्य सरकारकडून आधीच अस्तित्वात असलेल्या झाडांच्या संरक्षणाशिवाय कोणत्याही प्रकारची कृती केली जाणार नाही असे देखील न्यायमूर्ती B.R. गवई आणि A.G. मसिह यांच्या खंडपीठाने यावेळी म्हटले आहे। तेलंगणा उच्च न्यायालयाने गुरुवारपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते, मात्र या काळात सुद्धा जंगलतोड सुरूच असल्याचा आरोप करण्यात येत होता। गचिबौली वनक्षेत्राची जमीन विद्यापीठाची असल्याचा दावा करत या जमिनीवर राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या या सगळ्या गोष्टी अयोग्य असल्याचं सरकारच्या विरोधातील पर्यावरणवाद्यांचं म्हणणे आहे। तर 1970च्या दशकात तत्कालीन आंध्र प्रदेश सरकारने 2324 एकर जमीन विद्यापीठाला दिली होती, पण या संबंधीचे जमीन हस्तांतराचे किंवा इतर कोणतीही जमिनीची कागदपत्रे बनवण्यात आली नव्हती। त्यामुळे ही जमीन विद्यापीठाची असल्याचा पुरावा त्यांच्याकडे नाहीये। तर तिथेच ही जमीन आमची असून आम्ही मोठ्या कायदेशीर लढ्यानंतर ही जमीन मिळवली आहे असा दावा तेलंगणा सरकारकडून करण्यात येतोय। पण या सगळ्यात काहीही चूक नसताना गचिबौली जंगलातील प्राणी मात्रांना व तेथील वनसंपदेला हानी पोहोचत आहे। आतापर्यंत कांचा गचिबौलीचं 100 एकर वनक्षेत्र नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे। तर उर्वरित वनक्षेत्र वाचवता यावं यासाठी सध्या मोठे प्रयत्न सुरू आहेत। आंदोलने, निषेध, कोर्ट केस या प्रत्येका माध्यमातून हे जंगल वाचवण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत। तर यावर तुमचं मत काय? तुम्हाला तेलंगणा सरकारचा हा निर्णय योग्य वाटतो का अयोग्य ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।